ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो वासुदेवाय। ओम नमो भगवते श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। ओम नारायणं पद्मभूतं विशिष्टं शत्रुजगत्कृपाशरं च व्यासं शुकं गौरपदं महन्तं गोविन्दं वीरनरस्ति श्रीशोकराचार्यस्य पद्मपादेभ्यः कल्पोऽयं वाक्यकारं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाष्यकृतं वन्दे नित्यं शुद्धं निराकारं निरञ्जनं नित्यमौनं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिदेहाय व्योमवत्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज यांची असीम कृपा आणि प्रसाद। त्यांच्या कृपेने सर्व शक्तिपाताचा सुरू आहे। शक्तिपाताच्या विषयावर चाललेला आहे। त्यामध्ये खासदार विषय आपल्याला सुरू झालेला आहे ते म्हणजे श्री गुरु पौर्णिमांचं आणि गुरुपादुका पूजन। शक्तिपात दिशा घेतलेल्या सर्व साधकांनी गुरुपौर्णिमेचा हा दिवस सगळ्यात महत्वाचा मानला पाहिजे। जसा त्यांचा दीक्षेचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे हा गुरुपौर्णिमेचा दिवस हे अतिशय महत्वाचा दिवस आहे। कारण ही आपली भारतीय परंपरा आहे। आपल्या देशामध्ये व्यास पौर्णिमा म्हणून हा दिवस मानला आणि व्यासांची गुरु म्हणून पूजा करण्यात येते। आपले जे सद्गुरू आहेत ते सुद्धा व्यास रूपाने अर्थात सुंदर आहेत असं समजून त्यांची पूजा करायची। अर्थात त्या दिवशी गुरुपादुका व्यासात त्यांचं पूजन आहे। भगवान
शिष्य माता पार्वतीला उद्देश करून राहिले होते. तुलावरून संतांना भागातून पाहत होता. तुलावरून संतांमध्ये भगवान शिव माता पार्वतीला म्हणताय की कोट्यावधी तर दुसरी साधना, कोट्यावधी जय तीर्थयात्रा करणारी यापेक्षा गुरुपादुका पूजन लोकांकडे होतात. गुरुपेक्षा सद्गुरुपेक्षा काहीही श्रेष्ठ नाही. हा भाव आपल्या शिष्याच्या मनामध्ये अखंड राहणार पाहिजे. आम्हाला आज गुरु म्हणजे काही महत्वाचे न वाटताना अन्य गोष्टी फार महत्वाच्या वाटतात आणि म्हणून माणसं भटकत असतात. ज्ञानोबा काल तुम्हाला आम्हाला सांगत होते की गुरुपूजन कसं करायचं. ज्ञानोबांचं गुरुपूजन म्हणजे काय, अतिशय बारदार गेला. 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुपूजनाबद्दलची जी माहिती सांगितली किती उपयुक्त आहे. काल आपण ते त्या वाचलं खरे आपल्याला भारी झालं. पुन्हा एकदा त्या वाचलं. अशा ओळ्या वाचून तुला काही अर्थ लागला म्हणतात. आता हृदय हे आपले चौफाळून आपले घरी बैसवू पावले श्री गुरुची. ज्ञानोबा नेहमी जी गुरुपूजा करतात ती आपल्या बाह्य गुरुपूजेपेक्षा फार भिन्न आहे. ते म्हणतात आपल्या हृदयाचा चौरंगाने चौकून तयार करा आणि त्यावर गुरुची पावलं ठेवा, पादुका ठेवा. म्हणजे ही अंतरपूजा आहे. हृदयामध्ये गुरु बसलेले, भगवान बसलेले, आत्मा बसलेला आहे आणि म्हणून हृदय फार महत्वाचं आपल्या जीवनामधलं. तेव्हा त्या हृदयावर गुरुची पावलं ठेवायची आणि हे सेवाची लोक हलक्या भावाची अंगुळी सर्वेंद्रिय सुरमुळी भ्रूण या पुष्पांगुळी अर्धी अन्योन्नते घोष वासना जे संनिष्ठ ते लागले से अभूत चंदनाचे प्रेमाचे भांगारे निर्वाळून निपुरे निगूस कुमारे पदेती घडावळीवरी अभिसारे चौकडी ते घालून जोडी अंगोल्या आनंदामोदक बहळ सात्विकांचे विपुर ते उमलले अष्टदळ देवी करून तेथे अहंभाव हा धूप जाऊ नाहं ते जीव वाळू सामरसे पोटाळू निरंतर माझी तनुवाणी प्राण ही दोन्ही कौवाले श्रीचरण करून भोग मोक्ष जीवन आया तया या गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकारार्थ मिळावा पाकू बांधे. पण या 9 उभ्यामध्ये ज्ञानोबांनी इतकी माहिती कोंबलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष ज्ञानोबा आता असं सांगले की आता आपले हृदय चांगले स्वच्छ आणि शुद्ध करा. हृदयच काय स्वच्छ करा आणि हृदयात जो मळ बसलेला आहे तो का बाहेरच्या कपड्याचा बसलेला आहे. म्हणजे अंतःकरण मलिन अंतःकरणाने
मलिन भावनेने गुरुपूजा कधीही करता येत नाही. तेव्हा अंतःकरणामध्ये सात्विकता, शुद्धता, स्वच्छता पाहिजे गुरुपूजन करताना. तेव्हा अगदी चांगले स्वच्छ आणि शुद्ध करून त्यावर श्री सद्गुरूच्या पादुकांची स्थापना करू. म्हणजे हृदय कमळाची ठिकाणी. आता हे हृदय एक कमळ आहे असे समजायचे आणि त्या कमळाच्या ठिकाणी पादुका आपल्याला ठेवायचे, गुरुचरण ठेवायचे. श्री गुरुचरण दृढ धारण करू. त्यानंतर आता देवा सांगतात अंतःकरण स्वच्छ झालं त्यावर गुरुचा हृदय. नंतर मनातील सर्व भेद नाहीसारखे. आपल्या मनामध्ये ज्या नाना प्रकारच्या शंका काय भेद असतील ते सगळे दूर करून ऐक्य भावाची ओंजळी करायची. सर्व इंद्रियांच्या फुललेल्या कळ्या त्या चरणावर वाहून. ही आपली जी इंद्रिय आहे ती कळ्या आहेत आपल्या शरीराच्या आणि त्या फुलांच्या कळ्या त्या गुरुपादुकांवर लावायच्या. म्हणजे सर्व इंद्रियांना एक करून त्यांचे व्यापार त्या चरणाच्या ठिकाणीच अनन्य भावाने अर्पण करू असा प्रकार आहे. आपल्या इंद्रियांचे सगळे व्यवहार जे आहे, डोळ्यांचं पाहणं, कानाचं ऐकणं, नाकाने वास घेणं, तोंडाने खाणं, हे जेवढे व्यवहार आपले चालतात ते सगळे त्या गुरुच्या ठिकाणी अर्पण. बोला तेव्हा फुललेल्या कळ्या भरून त्यांच्या चरणावर म्हणजे सर्व इंद्रियांना एक करून त्याचे व्यापार त्या चरणांच्या ठिकाणी अनन्य भावाने समर्पण करू. श्री गुरुचरणांना अनन्य भावरूपी स्वच्छ उदकाने पाण्याने स्नान घालू. नंतर श्री गुरुचरण निष्ठारूप वासनेच्या सुवासिक चंदनाचं बोट लावलं. चंदन कोणतं घेतलं? निष्ठा, ही श्रद्धा रूपी सुगंधी चंदनाचं बोट लावायचं. हे श्रद्धा पहिली कुणाला प्रेम रूपी सोनाचं पुण्य करायचं. ते जे पुण्य काल घातलं का भांगार मोठं शिकले. हे जे सोनं आहे हे प्रेम रूपी सोनं आहे. प्रेम रूपी सोन्याचे पैंजन घडून हे श्री गुरुच्या कुमारकायांना घालून दृढ प्रेमाची एक आणि शुद्ध अव्यभिचारी प्रेमाची एक अशा दोन उत्तम अंगठ्या श्री गुरुच्या दोन चरणांच्या बोटात घालून. म्हणजे आपलं प्रेम जे आहे ते एकनिष्ठ अव्यभिचारी दुसरीकडे न जाणार गुरुच्या चरणाकडे प्रेम व्हावं. अशा प्रकारे दोन प्रेमांचं स्वरूप तयार करून त्यांचा अंश तयार करायचा आणि त्या अंशा प्रेम रूपी अंशा गुरुच्या बोटामध्ये घालायच्या चरणाच्या. त्यानंतर आनंद रूपी सुगंधाने आपल्या अंतःकरणामध्ये आता गुरुपूजन करताना जो आनंद निर्माण होतो त्या आनंद रूपी सुगंधाने परिपूर्ण भरलेली व अष्टसात्विक भावांनी भरलेली आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचे अष्टसात्विक भाव निर्माण झालेले. त्यांनी भरलेल्या सगळ्या कळीच्या सर्व पाकळ्या उमललेले असे अष्टादलात्मक कमळ आपल्याजवळ उभारले. तर आपल्याच अंतःकरणामध्ये फुललेले हे जे कमळ आहे अष्टसात्विक भावांचं ते 8 दलांचं 8 पाकळ्यांचं कमळ आहे. आणि असं अष्टसात्विक भाव म्हणजेच कमळ आहे. त्या कमळाला आपण गुरुचरणांवर अर्पण करायचं आहे.
तेव्हा सर्व पाकळा उमललेले अष्टाध्यात्मक मन श्री गुरुचरणांवर व्हावं. श्री गुरुच्या पूजेच्या वेळी आता वाहण्याचं काम संपलं. गुरु झालं, चंदन लावलं, फुलं वाहिली. आता धूप ओवाळायचा आहे. आरती. श्री गुरुच्या पूजेच्या वेळी अहंकार योगी धूप जाळायचा. म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये मी हा जो मी आपला अहंकार आहे ना तो जाऊन टाकायचा, त्याचा धूप जाळायचा आहे. मी नाही, सर्व श्री गुरुच आहे. मी नाही, सर्व गुरुच आहे. या अद्वैत बुद्धिरूप दीपाने त्यांच्या चरणांना ओवाळायचे. बघितलं किती त्यांचा अर्थ निघतोय. हा अद्वैत बुद्धिरूप दीप आहे, त्या दीपाने त्यांच्या चरणाची आरती करू. व शेवटी श्री गुरुच्या प्रेमाने साक्षीत्वही सोडून देऊन श्री गुरुशी समरस होऊन व त्यांचे चरण पोटाशी कवटाळून धरून म्हणजे गुरुचरणांशी साक्षीत्व सोडून, म्हणजे मी कोणी पाहणारा मी वेगळा आहे, गुरु वेगळे आहे असा साक्षी सुद्धा नाही. गुरु आणि मी एक आहे. आणि म्हणून त्या गुरुचरणांचा पादुका पोटाशी कवटाळून माझे शरीर आणि प्राण, हा जो पुजारी आहे साधक बोलतो की माझं हे शरीर आणि माझे प्राण शरीरातले यांच्या पादुका करून म्हणजे काय जोड करायची. म्हणजे पादुका शब्दाचा अर्थ बुक वगैरे पादुका करून श्री गुरुचरणी घालून आणि शरीराच्या आणि प्राणाच्या चपला करायचे, पादुका करायचे आणि त्या गुरुचरणाला आपलं शरीर आणि प्राण अर्पण करायचा गुरुचरण. हा भाव आहे. हा माझे शरीर आणि प्राण यांच्या पादुका करून श्री गुरुचरणी घालून. तसेच त्या चरणावरून आता ही जी चरणांची पूजा झालेली आहे त्याच्यावरून भोग आणि मोक्ष दोन्ही ओवाळून ठेवली. मला या जगातल्या कोणत्याही भोगांची आणि मोक्षाची सुद्धा इच्छा नाही. गुरुचरणांपेक्षा हे माझे गुरुचे चरण, हेच माझा मोक्ष आहे, हेच माझा भोग आहे. मला इतर कुठल्याही गोष्टी नको. क्षत्रेचा भोग आणि मोक्षाचा हा सर्वस्वाचा त्याग आहे. भोग आणि मोक्ष दोन्ही ओवाळून टाकू. जो कोणी कर्म भाग्यवान असेल, कर्म भाग्यवान असेल त्यालाच या प्रकारची श्री गुरुचरणांची सेवा प्राप्त होईल. बाकी त्याच्या सेवा करण्याचे ही जी पूजा आहे ही पूजा किती मोल असेल, किती वर्षा दर्जाची पूजा आहे. तेव्हा जो कोणी कर्म भाग्यवान असेल त्याला या प्रकारची श्री गुरुचरणांची सेवा प्राप्त होईल. मोक्षा सकट सर्व अर्थाची प्राप्ती करून देणे हे या सेवेचे फळ आहे. तेव्हा गुरुचरणांच्या पादुकांचे पूजन करताना तुम्हाला काय लाभ होणार आहे ते सांगितले. तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, कैवल्य पाहिजे ना, मुक्ती पाहिजे ना, जीवन मुक्ती पाहिजे ना, जिथे हे मुक्ती पाहिजे ना, ही मुक्ती या सद्गुरु चरणांच्या पूजेने तुम्हाला होती. अशा प्रकारे सर्व आपल्याला या पूजेचं महत्व समजेल. त्यानंतर
महापंडित कविराज पंडित गोपीनाथ कविराज त्यांनी सामरस्य किंवा महामिलन नावाचं छोटं प्रकरण त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात, ते आपल्या लेखामध्ये म्हणतात, श्री गुरुपादुकांचे एक चरण रहस्य सांगितलेलं आहे. चरण रहस्य म्हणजे अंतिम रहस्य. बरं, गुरुपादुकांच्या पूजनाचं रहस्य सांगितलेलं आहे. काय म्हणतात बरं, ते म्हणतात, कर्मतत्वाच्या बरोबर होणारे जे सामरस्य त्या सर्वोत्तम गुरुपादुका आहेत. गुरुपादुका काय समजतात तुम्ही? कर्मतत्व म्हणजे जे ब्रह्म आहे किंवा कर्म आत्मा आहे त्याच्याशी एकरूप होण्याचं जे स्वरूप आहे तेच गुरुपादुका आहे. गुरुपादुका म्हणजे ब्रह्म किंवा आत्म्याशी एकरूपता होणे. स्वप्रकाशित असे जे शिवरूप आहे. आता स्वप्रकाशी शिवरूप काय नाही, हे स्वप्रकाशी शिवरूप आपल्या देहात आहे आणि ते म्हणजे आत्मा आहे. हा आत्मा सदैव प्रकाशित आहे आपल्या देहामध्ये. त्याच्याच प्रकाशाने आपला सगळा व्यवहार चाललेला आहे. त्याची प्रकाश चेतना ही आपल्या देहामध्ये प्रत्येक कणाकणात फिरत आहे आणि म्हणून आपला सगळा व्यवहार जगामध्ये चाललेला आहे या देहाचा. तेव्हा म्हणतात, स्वप्रकाशित असे जे शिवरूप आहे ते रूप सुद्धा गुरुपादुका या नावानेच ओळखले जाते. भगवान शिव किंवा जो आत्मा आहे तो आत्मा सुद्धा गुरुपादुका आहे असं समजा. विमर्श किंवा शक्तीला गुरुपादुकाच म्हटले जाते. विमर्श म्हणजे शक्ती, म्हणजे शक्ती जी आहे ती त्या शिवाची, त्या आत्म्याची शक्ती आहे. तेव्हा त्या शक्तीलाही गुरुपादुका समजा. परंतु ज्या ठिकाणी शिवशक्तीचे ऐक्य किंवा सामरस्य होते, म्हणजे सहस्रार चक्रामध्ये जेव्हा समाधी लागते त्यावेळेला शिव आणि शक्ती यांचं ऐक्य होते, समरसता होते. तेव्हा जे सामरस्य होते त्याला श्रेष्ठ गुरुपादुका म्हणतात. तेव्हा गुरु हे कर्मशिव स्वरूप आहे. शिव आणि शक्ती या दोघांची समरसता म्हणजे परापादुका होत. तेव्हा पादुकांचं हे रहस्य या महाशयाने सांगितले आहे. तुम्ही गुरुपादुका काय समजतात? ह्या पादुका म्हणजे प्रत्यक्ष शिव स्वरूप आहे, आत्म स्वरूप आहे, धर्म स्वरूप आहे. आणि या भावनेने आपण ते पूजन केलं पाहिजे. गुरुपादुका पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर त्याला कोणता भाव साधकाचा असला पाहिजे ते स्वप्रकाश शिवमूर्ती रेखिका शोके स्वप्रकाश शिवमूर्ती रेखिका विमर्श तनु रेखिका तयोः सामरस्य पूरिष्यते परापादुका परिश्वा संस्कृतामध्ये तो परापर असे जे शिवतत्वाचं स्वरूप आहे हेच गुरुपादुकांचं स्वरूप आहे. गुरुपादुका आणि आत्मस्वरूप भिन्न नाही, गुरुपादुका आणि ब्रह्मस्वरूप भिन्न नाही. अशा प्रकारचा हा बोध या श्लोकामध्ये लिहिला आहे. शक्तिपात मार्गात
सद्गुरूंच्या कृपेशिवाय प्रारंभच होत नाही. ही जी साधना आहे ही प्रथमतः गुरु दीक्षा घेऊनच मिळते ना. शक्तिपात साधना करायची म्हणजे गुरु दीक्षा घेतल्याशिवाय ती सुरूच होत नाही. तेव्हा या साधनेचा प्रारंभच होत नाही. म्हणून साधकाने तन मन जीवे प्राणे श्री सद्गुरूंची सेवा भक्ती करणे किती आवश्यक आहे ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज तुला सांगता येते. आता जर सद्गुरूंचा पावकांचे पूजन आम्ही केलं त्या दिवशी तर त्या सद्गुरूंची सेवा अखंड होत राहील. म्हणून सद्गुरूंची सेवा कशी करायची तेही सांगतात. बरोबर ते म्हणतात जाणते गुरु भजिजे. हे जाणत्या शिष्या जाणता शिष्या तुला ही जाणीव असली पाहिजे, तुला ही माहिती असली पाहिजे. जाणते गुरु भजिजे. तुला या जाणीवेने गुरुंचं भजन करताना तुझी सेवा करता आली पाहिजे. त्याने कृतकार्य होईल आणि त्या गुरुसेवेने तू कृतकार्य हो. या जगामध्ये ज्या कार्यासाठी तुझा जन्म झालेला आहे ते कार्य गुरुसेवेने गुरुपूजनाने गुरूंच्या नित्य अशा अखंड भजनाने तू पार पाडशील. आपल्या जन्माची सफलता करून घ्यायची असेल तर गुरु सेवा केली पाहिजे असं म्हणतात. त्याने कृतकार्य होईल. दृष्टांत हा सुंदर दिलेला आहे. म्हणतात कशी सेवा करायची महाराज. ते म्हणतात जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जसं एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं आपण, झाडांच्या मुळाला पाणी घालावं लागतं कारण ती मुळं पाणी पितात. मग वर त्यांच्या फांद्या आणि पानं फुलं फुलतात. आपल्यासारखं डोक्यावर पाणी घेऊन चालत नाही त्यांना. झाडांच्या मुळांना पाणी घ्यावं लागतं आणि त्या मुळांना पाणी शिंपडलं मिळालं कि मग त्यांच्या फांद्या त्यांची पानं फुलं फुलतात. त्याप्रमाणे गुरुसेवेचं मूळ जे आहे ते गुरु पादुकांच्या सेवेचं पूजनाचं आणि गुरुच्या भक्तीचं मूळ आहे. म्हणून जाणत्या ज्ञानी साधकाने श्री सद्गुरूंची सेवा भक्ती करावी व कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले म्हणजे त्यांच्या फांद्या पाणी टळटळीत होतात. संत तुकाराम महाराज तसं सांगतात. बघा हे सगळे संत मंडळी गुरु भक्त आहेत सगळे. म्हणून या संतांच्या उपदेशाप्रमाणे गुरुपूजन गुरु भक्ती व्हायला बोलतात. तुकाराम महाराज बोलतात सद्गुरु वाचवणे सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंच्या चरणाशिवाय दुसरी कुठलीही तुम्हाला चांगली सोय म्हणजे चांगलं साधन भेटणार नाही. त्या पायाची सेवा करण्यासाठी ते पाय धरायचे, म्हणजे शरणागत व्हायचं आहे. श्री सद्गुरूंच्या उच्च आदर्शातील भक्ती सेवा हा प्रकार अत्यंत मधुर गोड आणि गहन आणि कठीणही आहे. कारण सद्गुरूंची सेवा करण्यात असंख्य भावभावनांच्या आणि अनुभवांच्या मिलाफाचं मिश्रण आहे. गुरुसेवा हे अत्यंत गोड मधुर कठीण पण गहन पण आहे. आणि म्हणून ही कठीण आणि गहन एवढ्यासाठी आहे की ज्या वेळेला आम्ही गुरुभक्ती करतो, गुरुसेवा करतो त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये असंख्य भावभावना मिळून येतात.
तेव्हा अनेक अनुभवांचं त्या ठिकाणी मिश्रण झालेलं असतं. त्याचे वर्णन करणे कठीण आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात आचार्य उपासना या पदात फार भारीचं वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज तर ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी त्या गुरुसेवेच वर्णन करतात. श्री भगवान अर्जुनाला सांगत आहेत असं ते म्हणतात, सद्गुरु सेवा म्हणजे संपूर्ण सद्भाग्याला जन्म देणारी माता आहे. हा सुंदर वाक्य आहे. सद्गुरु सेवा म्हणजे संपूर्ण सद्भाग्य, आपलं जे भाग्य आहे, चांगलं भाग्य, त्या भाग्याला जन्म देणारी माता आहे. कारण की विविध दुःखांनी पोळलेल्या जीवाला अविनाशी सुख स्वरूप असे ब्रह्म करून सोडते. हा जो जीव आहे, हा जो शिष्य आहे, हा जो साधक आहे, हा संसार तापाने पोळलेला आहे. संसार तापाने पोळलेल्या या जीवाला संतोष देणारा हा प्रसंग असतो. तेव्हा विविध दुःखांनी पोळलेल्या जीवाला अविनाशी सुख स्वरूप असे ब्रह्मस्वरूप करून होते. ही सद्गुरूची सेवा कशी करावी हे सविस्तर सांगतो. तेथे तुझे लक्ष एकाग्र होऊ दे हे अर्जुनाला सांगतात भगवान, असं म्हणून मला समजावे. तेथे तुझे लक्ष एकाग्र होऊ दे. गंगा संपूर्ण पाण्याचे ओघ घेऊन समुद्राला मिळते. संपूर्ण सृष्टींचा अभिप्राय ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सामावून गेलेला आहे. साधकाने आपले अंतर्बाह्य स्वरूप श्री गुरुचरणांना समर्पित करावे. आता जी भगवानी 13व्या अध्यायाच्या प्रारंभी आचार्य उपासना सांगते, तिच्या काही मुलगा किती सुंदर आहे. आपण ज्ञानेश्वरी तर वाचलेली असते, ते सगळं वाचून झालेलं असते, तथापि यावर असा खोल विचार आपण काढलेला नसतो. म्हणतात, गुरुग्रह जी देशी. आपण ज्या गुरूंना गुरु मानून त्यांच्याकडून शिक्षा घेतलेली आहे, त्यांचं घर ज्या दिशेला असेल. आता आपल्यापासून ते दूर तर राहणारच, म्हणून दूर राहणाऱ्या शिष्याने आपल्या गुरुचा घराचा जो दिशा म्हणजे पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण काय जी दिशा असेल, या दिशेला गुरु राहतात. गुरुग्रह जे देशी तो देशशी वसे मानशी. तो देश आपला मनामध्ये ठेवायला पाहिजे. गुरु आमचे पुढे जातात, पूर्वेला जातात, पश्चिमेला जातात. ज्या ठिकाणी त्यांचे गुरु राहतात तो देश आमच्या मनामध्ये बसला पाहिजे. कशाप्रमाणे उपमा देऊन सांगतात, धीरही का देशी बंध भागे. धीरही का देशी बंध भागे. जशी एखादी साथी स्त्री आपल्या पतीला दूर गेल्यानंतर जशी ती अखंड स्मरते, त्याचं स्मरण जशी ती करत राहते, त्याप्रमाणे सद्गुरूचं स्मरण त्या साधकाने अखंड करत राहिलं पाहिजे. नंतर मी बोलतात, तरी गुरु आज्ञा धरिले. गुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले. वासुरवा लाविले डावे देशे. उदाहरण देतात, अहो त्या गुरुंनी मला त्याला इथं सोडलेलं आहे,
त्यामुळे माझी स्थिती कशी झालीये, जसं एखाद्या वासराला काय कसं वासरू आपण त्याला दावत घेऊन त्याला बांधतो आणि मग ते वासरू सारखं त्या आईकडे धाव घेतो. त्याप्रमाणे माझी स्थिती झालेली. वासरू कसं त्या आईच्या दुधाकडे सारखं ओढ घेत, तसं गुरुंनी मला लांब ठेवल्यामुळे मला त्या गुरुंची ओढ लागलेली. वासराप्रमाणे वासरू लाविले लावे देशे म्हणे काही हे बिरडे फिटेल. माझ्या गळ्यातला हा फास केव्हा सुटेल, मला बांधून ठेवलंय त्याला. काही हे बिरडे फिटेल. आता हा संसाराचा फास, वासराला दोराचा फास आहे, त्याला तिथे बांधलेले. पण आम्हाला कोणता फास आहे, हे प्रपंच, हा संसार, हे जगत, याचे फास आम्हाला बांधून ठेवतात. जाऊ देत नाही गुरु जगत. म्हणे काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल. माझ्या गळ्यातलं हे संसाराचं बिरड केव्हा फिटेल आणि केव्हा माझा स्वामी मला भेटेल. युगाहुनी ही वडील निमिषमान. निमिष म्हणजे पापणी लवते ना, त्याला निमिष म्हणतात. बरं, किती थोडा वेळात आपली पापणी लवते बोलते, त्याला एक निमिष म्हणतात. पण हा निमिषाचा काळ मला एका युगा इतका मोठा वाटतो. माझ्या गुरुच्या विरहाने मला निमिष म्हणजे युगासारखा मोठा वाटतो. युगाहुनी वडील निमिष म्हणून ना तरी रंके निधान देखिले. आंधळ्या डोळे उघडले, भंगाच्या अंगाले इंद्रपद. का सुंदर उपमादिले म्हणतात. जर मला माझ्या गुरुंनी जवळ केलं, माझ्या गळ्यातलं बिरड जर फुटलं आणि मी जर तुमचं माझ्या गुरुच्या जवळ गेलो, तर मला केवढा लाभ मिळत होता. लाभ सांगता येते. ना तरी रंके निधान देखील. रंक म्हणजे गरीब माणसाला एखादा द्रव्याचा हंडा सापडला, त्याला कसा आनंद होईल, तसं मला माझ्या गुरुजवळ मी गेलो तर मला तेवढा आनंद येतो. किंवा आंधळ्या डोळे, आंधळा झालेला आहे पण त्याला डोळे आले, त्याला दिसायला लागलं, त्याला किती आनंद होतो. का भडंगाच्या अंगाने इंद्रपद. किंवा अगदी भिसारी आहे परंतु त्याला इंद्रपदावर बसवलं, तेवढा आनंद होईल त्याला. देवांचा राजा इंद्रभूमी, लोकांचाही नाही, देवांचा राजा, आणि होता गरीब भिसारी होता. त्याला जसं इंद्रपद मिळाल्यानंतर जो आनंद होईल तो मला माझ्या गुरुच्या जवळ दिलेला आनंद. काय गुरु भक्ती, काय गुरु प्रेम, काय गुरु श्रद्धा आहे, काय 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 गुरु निष्ठा आहे. तात्पर्य अशा निष्ठेने जो गुरु असतो तो या स्वर्गातच राहतो. ते म्हणतात, ज्याप्रमाणे गृहिणीच्या चित्तात तिचा पती असतो, त्याचप्रमाणे ज्या देशात गुरुचे घर असते तो देशच त्या शिष्याच्या मनात असतो. ज्याप्रमाणे वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे गायीकडे जाण्याची इच्छा असूनही जाता येत नाही, त्याप्रमाणे गुरुची आज्ञा हे दोन गावं आहे, त्याने देहात बांधून टाकल्यामुळे गुरुच्या गावाकडे जाता येत नाही. ही गुरु आज्ञेची गाठ केव्हा सुटेल आणि केव्हा सद्गुरु स्वामी भेटेल. तो गुरुच्या वियोगात निमिषाला ज्याप्रमाणे लागतो, किंवा तरी माणसाला तसा द्रव्याचा ठेवा सापडावा, किंवा अंधळ्याला पुन्हा दृष्टी यावी, किंवा भिकाऱ्याला जसे पद मिळावे, तेवढे सुख मिळावे. ते माझ्या गुरुचे. सद्गुरूच्या बाबतीमध्ये ज्ञानोबांची बरोबरी करणारा कोणी, आता सगळे संत आमचे तसेच आहेत. त्यात
प्रकारचे आहे, परंतु ज्ञानोबांनी जी वर्णन दिलेली आहे ती अपार महत्वाची आहे. सर्वसामान्य माणसांना सुद्धा केवढा आनंद होतो, ते वाचत असताना आनंद होतो, तर ते जर तसंच आपल्याला गुरु प्राप्त झालं तर किती आनंद आहे. ज्ञानेश्वर महाराज गुरु सेवेसंबंधी सांगतात. गुरुची सेवा कशी करायची. गुरुची पूजा झाली, भक्ती झाली. आता ही जी गुरु सेवा आहे, ही गुरु सेवा कशी करायची त्याबद्दल ज्ञानोबा सांगत आहे. बघा, हे रागाध्यात्मक भाग आहे. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. म्हणजे ज्या साधकाचं वक्त्र म्हणजे मुख, तोंड, ज्याचं तोंड काय करतं, खातो बरं, खाण्याचं आपले तोंड खाण्यासाठी असते, परंतु खरा जो गुरु भक्त आहे त्याचं जे तोंड आहे, मुख जे आहे ना, वाहे गुरुनामाचे मंत्र, तो गुरुनामाचा मंत्रच भोगत असतो. त्याला त्याच्या मुखामध्ये अखंड गुरुनाम येतं. गुरुच्या नामाचाच त्याच्या मुखामध्ये नेहमी जप चाललेला असतो. गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. म्हणतो की मला गुरु वाक्याशिवाय कुठलं शास्त्र नको. गुरु कशाला जिथं हात लावला, मला गुरु वाक्य हेच पाहिजे. गुरुनी सांगितलेले ना तेच महत्वाचं आहे, त्याशिवाय मला इतर कुठेही आवडत नाही. अशी भक्ती आहे, अशी ही गुरुसेवा आहे. पुढे सांगतात, शिवतरे गुरुचरणी भगते जे पाणी, त्या तीर्थ यात्रे आणि तीर्थ त्रैलोक्याची. गुरुचरणांना ज्या पाण्याचा स्पर्श झाला असेल, गुरुचरणांचा स्पर्श ज्या पाण्याला होईल, ते पाणी मग ते कुठले असो, माठातला असो, कुठले असो, त्या पाण्याला जर गुरुचरण लागले असतील तर ते पाणी तीर्थाच्या योग्यतेचं होत. आणि हे जे तीर्थ आहे, असं तीर्थ त्रैलोक्यात सुद्धा सापडणार नाही. या तीर्थाची जी महती आहे, महत्व आहे, हे महत्व अन्य इतर तीर्थातल्या पाण्याला नाही. गुरुचरणांचं तीर्थ हे सर्वात श्रेष्ठ असं तीर्थ आहे, असं ज्ञानाला सांगितलं. पाण्याचं सांगितलं. आता श्री गुरूंचे उशिटे, गुरूंचं जे उष्ट असतं, उष्ट म्हणजे तोंडातून काढलेलं नाही बरं, त्यांनी खाऊन उघडले बाजूला, त्याला विशिष्ट म्हणायचं. श्री गुरूंचे उशिटे लाहे जे अवथटे. जर गुरूंनी खाल्लेलं थोडस उरलं आणि ते अचानक जर आपल्याला मिळालं खायला, ते लाभे विटे समाधीशी. म्हणतात ते थोडस जे गुरूंचं उरलेलं थोडस उष्ट खाल्लं, मला समाधीपेक्षाही जास्त लाभ होतो. असा समाधी किती महत्वाची असते, आणि त्या समाधीमध्ये जे प्राप्त होत त्यापेक्षा मला गुरुच्या या दृष्ट्यामध्ये मला लाभतो, तो लाभ मला होतो. कैवल्याच्या सुखासाठी परिमाणू घे किरीटी, उधळती पाया पाठी चालत आले. अरे गुरु चाललेले आहे रस्त्याने,
आणि त्यांच्या पायाने जी भूल उठते हे परमाणू झुलकण हे किती मोलाचे असतात. ते झुलकण पायाने उडालेले ते झुलकण म्हणे कैवल्याच्या प्राप्तीला कारणीभूत होतात. कैवल्य म्हणजे मोक्ष. त्या परमाणूंनी सुद्धा साधकाला मोक्ष प्राप्त होतो. सद्गुरूंच्या चरणाची भूल अतिशय पवित्र असते आणि म्हणून आता आपल्या आश्रमाला आणखी जास्त पावित्र्य आलेलं आहे. कारण आपल्या आश्रमामध्ये आता आपल्या सद्गुरूंची चरणाची भूल आता लागलेली आहे. श्रींकडे ते फिरलेले आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं स्वामीजी मुझे आपका आश्रम देखना है. मी कसं म्हणावं की मला आमचा आश्रम बघायला. ते भूल म्हणतात मला म्हणजे मुझे आपका आश्रम देखना है. आणि बघा जिथं माझ्याने चढवत नाही ते जिना चढ उतर करतात आणि आपल्या तळघरात जातात. तळघरामध्ये त्यांना अंधार दिसतो. कोण बाबा त्याने आमच्या खिडक्या सगळ्या बंद करून सोडलेल्या आहेत. तळघराच्या वर येतात, दुसरे जातात, खाली जातात, बाहेर जातात, आजूबाजूने जातात. सगळं आश्रम घेऊन पाहिले त्यांनी. असा भाग नाही राहिला त्या दिवशी की जो त्यांनी पाहिला नाही. तेव्हा त्या गुरुचरणांनी हा आपला आश्रम अतिशय पवित्र शुद्ध झालेला आहे. गुरुचरणांचं हे जे सामर्थ्य आहे ते फार फार मोठं सामर्थ्य आहे. सामान्य माणसाला याचं काही महत्व वाटतच नाही. हो, त्यांना वाटतं की आपण चालतो तसं तेही चालतात. तेव्हा त्यांच्या चरणाची जी ध्वनी आहे ती कैवल्य प्राप्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे असं ज्ञान असं कैवल्याच्या सुखासाठी मोक्षाच्या सुखामुळे गुरुचरणांची पायाची धूळ आहे ती श्रेष्ठ आहे असं ज्ञानवा सांगतात. परमाणू हे किरटी उधळती पाया पाठी चालत आले. जया ये भक्तीची चाड. ज्या साधकाला या गुरुसेवेची चाड असेल, इच्छा असेल, जया ये विषयीचे कोमळ, जो हे सेवेपासून गोड न मिळाली तो साधक हळूहळू सिद्ध स्वरूपाकडे तो गुरु स्वरूपापर्यंत जातो. तोही आत्मस्वरूपापर्यंत जातो. अशा प्रकारे गुरुसेवेनं गुरुपद लागतं हे ज्ञान आपल्याला स्पष्ट सांगतात. किंवा अशा संघाची घ्यायला पाहू. विषय इतका सोपा आहे असं वाटतं. काय गुरुपौर्णिमा आणि काय काय विषय घेतला महाराजांनी. हे पाहिजे की आपल्याला तर आज काही जायचं गरज नाही आश्रमामध्ये. पुष्कळ लोक घरी मजा करून राहिले अरे काय हे जे खाद्य आहे हे तुम्हाला घरच्या ह्याच्यामध्ये मिळेल का? असो विचारे. आज असं विश्रांती. हरिओम.